बघा आज आपण मस्त असं दुधाच्या बघा चिक बनवत आहे. तर इथं मी ना आपलं म्हैस वेलेली असते ना तेव्हाचं दुसऱ्या दिवशीचं दूध घेतलेलं आहे बघा. गूळ आणि वेलची फक्त 2-3 साहित्य बघा. 3 साहित्यात आपली आजची रेसिपी होत आहे. बघा कढईमध्ये आपण ना अगोदर दूध टाकून घेऊया. बघा हे दूध आहे ना लगेचच फाटलं जातं. आता आपण गॅस मोठा करून दूध अगोदर एक उकळी आणून घेऊयात. बघा उकळी आल्याच्या नंतर आपोआप बघा दूध असं फाटायला लागलेलं आहे आपलं. आता आपण याच्यामध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ बघा कमी जास्त करू शकता आपल्या गोडीनुसार. तर बघा मी इथं गूळ टाकून घेतला आहे आणि वेलची पण आपण टाकून घेऊयात. बघा भरपूर अशी वेलची घालायची. वेलचीमुळे खूप छान टेस्ट लागते आपल्या चिकाला. बघा आम्ही लहानपणी तर ना खूप खायचो आणि याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बघा कॅल्शियम असते आणि सगळ्यांसाठीच बघा हा चिक ना खूप पौष्टिक असतो. आमच्याकडे तर सतत बनवला जातो असा प्रकारचा चिक. मग आता आणखीन आपण एक 5 मिनटं बघा शिजवून घेणार आहे हा चिक. बघा 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आपला हा खरवस तयार झालेला आहे बघा. खूप टेस्टला छान लागतो. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. बघा एकीकडे हा खरवस आहे तर दुसरीकडे मी वड्या बनवायला घेतल्या त्या पण तुम्हाला दाखवते. बघा पहिल्या दिवशीच्या चिकाच्या ह्या वड्या आहेत बघा. खूप छान लागतात. आपण याच्या अगोदर याची ना रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही नक्की बघा. आणखीन या वड्याला खूप टाईम आहे बघा होण्यासाठी. बघा मस्त असा आपला हा चिक तयार झालेला आहे किंवा खरवसही म्हणतात बघा. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि टेस्टला तर अप्रतिम आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.